न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। गंगापूर हद्दीत कायगाव शिवारात गावठी कट्टा बाळगून दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची कारवाई। दिनांक 7 मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील घरफोडी पथक गंगापूर भागात मालाविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणणे आणि अवैध व्यवसाय करणारे इसम यांच्यावर कारवाई करण्याकरता माहिती काढत असताना भेंडाळा फाटा येथे पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत यांना त्यांच्या गोपनीय बातमीदार यांच्याकडून माहिती मिळाली की छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रोडवर कायगाव शिवारात रामेश्वर रसवंती समोर एक इसम हा त्याच्याजवळ गावठी कट्टा बाळगून दहशत करीत आहे। खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहिती पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत यांनी वरिष्ठांना दिली। या माहितीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण डॉक्टर विनय कुमार राठोड आणि अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत, स्थानिक गुन्हे शाखा स्टाफ यांनी सापळा कारवाईचे नियोजन करून तात्काळ मौजे कायगाव शिवारात रामेश्वर रसवंतीच्या अलीकडे थांबून माहिती मिळालेल्या इसमाच्या वर्णनाप्रमाणे इसम मिळून आल्याने त्यास तात्काळ ताब्यात घेतले। त्यास पोलीस असल्याची ओळख करून देऊन त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव प्रवीण विजय सिंग इंगळे वय 39 वर्ष, राहणार वडना, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा, हल्ली मुक्काम चापे पाटील यांचे घर वाळुंज MIDC पोलीस स्टेशनच्या पाठीमागे छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले। पंचांसमक्ष त्याची अंगजडती घेतली असता त्याच्या ताब्यात गावठी कट्टा, एक जीवंत कारतूस, एक मोबाईल असा एकूण 2,01,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला। तो जप्त करण्यात आलाय। सदर इसमास जप्त मुद्देमालासह पोलीस स्टेशन गंगापूर येथे पुढील तपासासाठी हजर करण्यात आलाय। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक महेश घोगे, सचिन राठोड, सुनील गोरे, गोपाल पाटील, पोलीस अंमलदार बलबीर सिंग बहुरे, शिवाजी मगर यांनी केली आहे। न्यूज सुपर वन साठी अनिस कुरेशी, छत्रपती संभाजीनगर।